लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे। आपल्याला असं बघायला मिळत आहे की आज आपल्याला पारू आणि लक्ष्मी निवास या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे पारूच्या सगळ्या टीममधले सगळे लोक, अहिल्या, आदित्य आणि सगळेजण लक्ष्मीला भेटायला तिच्या घरी आलेले असतात। त्यानंतर जयंत, जान्हवी, सिद्धू, भावना सगळेच तिथे हजर असतात। त्यानंतर लक्ष्मीला मुलांनी जो त्रास दिलेला असतो त्याबद्दल आता अहिल्याला कळालेलं असतं आणि अहिल्याला लक्ष्मीला बरं वाटावं यासाठीच हे सगळे विरंगुळा म्हणून 2-4 दिवस इथे एन्जॉय करायला आलेले असतात। त्यानंतर आता सगळेजण जान्हवीला खूप हसत असतात, कारण की जान्हवीला अजिबात कामाची सवय नसते आणि ती छोटी असल्यामुळे आदित्य तिची खूप चेष्टा मस्करी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यानंतर जान्हवीला घरातून चहा आणायला सांगितलेलं असतं। त्यानंतर जान्हवी चहातून चहा सांडतोय कारण की तिला चक्कर आलेली असते। तिचं डोकं मध्येच गरगर करत असतं आणि म्हणून तिने कानाला हात लावून ती तशीच बिचारी उभी असते। त्यानंतर तिच्या हातातून चहा सांडलेला आहे म्हणून आदित्य जोरजोरात हसतो आणि म्हणतो की जान्हवीचं हे नाटक आम्हाला लहानपणापासूनच माहिती आहे। जान्हवी काय करते, स्वतःच वस्तू पाडून देते आणि पुन्हा स्वतःच घाबरते आणि कान बंद करून चक्कर आल्याचं नाटक करते आहे। त्यानंतर मात्र पुन्हा सगळेच जण हसतात, परंतु जान्हवीच्या मदतीला आरती उठलेली आहे। आरतीने जानूला धरलेलं असतं आणि तिला सावकाश ती विचारते की काय झालं जान्हवी ताई। तेव्हा जान्हवी तिला सांगते आहे की मला अगं चक्कर आली आहे आणि मला अचानक गरगरल्यासारखं होतं आहे, मला अस्वस्थसुद्धा वाटत आहे। त्यानंतर आरती म्हणते आहे की काय नाही ताई, तुम्हाला थोडंसं थकव्यामुळं वाटत असेल तर तुम्ही इथे आमच्यासोबत गप्पा मारा आणि हसा, मग तुमचं सगळं शरीराचं दुखणं निघून जाईल। काय आता जान्हवीला ही सगळी लक्षणं ती प्रेग्नंट असल्यामुळंच दिसत नसतील, काय वाटते तुम्हाला कमेंट करून